संविधान वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आता आपण आहे चैत्यभूमीवरती आणि आपल्या सोबत आहे कल्याण जिल्ह्याची वंचित बहुजन आघाडीची संपूर्ण टीम। सर्वांचं सर्वप्रथम मी आपल्याला ओळख करून देतो आणि त्यामध्ये सुद्धा यांचं सर्वांचं संविधान वार्तामध्ये स्वागत करतो। सर, आपण आपली ओळख करून द्या आणि त्याच्यानंतर आज तुम्ही या ठिकाणी आलात, काय सांगाल? माझं नाव आहे सुधीर महादेव जाधव, कल्याण पूर्व वंचित बहुजन आघाडी कल्याण शहर सचिव। मी सकाळी 9 वाजता इथे आलो होतो एक स्वयंसेवक म्हणून। तेवढं मला एक माझं काम होतं की मी एक स्वयंसेवक राहावं 6 डिसेंबरसाठी बाबासाहेबांना तेवढं आपल्या हातून एक चांगलं काम व्हावं त्यासाठी मी इथं आलो। तर सांगा, काय सांगाल? काय नाव आपलं? माझं नाव ओमप्रकाश धनविजय। मी कल्याण येथून आलेलो आहे। या महामानवांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही सकाळी कल्याण स्टेशनला 10 वाजता एक अल्पोपहार पोहे वाटपांचा कार्यक्रम केलेला आहे। व्हेरी गुड। जवळजवळ 350 ते 400 असे आपल्या धम्म बांधवांना एक अल्पोपहार दान केलेलं आहे। आणि त्यानंतर ठरवलं आमच्या ग्रुपने की आपण चैतन्याला जाऊन एक बाबांना आपण अभिवादन करावं। आणि इथे आल्यानंतर दरवर्षीच आम्ही येतो, इथे आल्यानंतर फार मोठी ऊर्जा म्हणून आपल्याला मिळत असते, त्यामुळे आम्ही इथे येण्याचं टाळत नसतो। वा वा वा, धन्यवाद। तर काय नाव आपलं? मी महेश अंकुश, मी कल्याणवरून आलोय। वंचित बहुजन आघाडीमध्ये मी शहर कमिटीवर आहे। आणि आज सकाळी आम्ही पूर्ण टीम कल्याण रेल्वे स्टेशनला आम्ही पोहे वाटपाचा कार्यक्रम केला। त्याच्यानंतर दुपारच्या नंतर आम्ही चैत्यभूमीला आलो। इथं आल्यावर असं खूप म्हणजे प्रसन्न वाटलं की काहीतरी शक्ती भेटली आल्यासारखं वाटलं मला। आणि खूप असे आनंदी झालो। पण शेवटी बाबांचा आज दिवस असल्यामुळे वेगळा, त्याच्यामुळे ते करता आलं नाही आपल्याला, परंतु खूप ऊर्जा मिळाली आम्हाला इथे येऊन। आणि असं लोकांनी एकत्र यावं त्या भावनेने आजच्या राजकारणामध्ये आपली लोक बिखरलेली आहेत, त्याच्यामुळे जेवढा समुदाय आजच्या दिवशी आणि 14 एप्रिलच्या दिवशी दिसतो, तसं उमेदवारी जेव्हा डिक्लेअर होती तेव्हा आपल्या बहुजन वंचित आघाडीला मत देण्याचा सर्वांनी एकोपाने प्रयत्न करावा आणि निवडून आणावं असं मला वाटतं। त्यासाठी वेगळे प्रयत्न करणं फार गरजेचं आहे। प्रत्येकाने आपला करून चालणार नाही। तर आंबेडकरी जनता ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी या ठिकाणी येते, त्या पद्धतीने सगळ्या आंबेडकरी जनतेनं एकत्र येऊन तुमचे पक्ष काही राहू द्या, तुमचा माणूस एकच उभा करा आणि त्या माणसाला सगळ्यांनी हे करा। वरून काय म्हणतात कोणते आपले जे वरिष्ठ आहे काय म्हणतात ते सोडून द्या, पण तुमचा एक व्यक्ती चांगलं काम करणारा जो असेल त्याला तुम्ही सर्वांना समाजाने एकत्र येऊन त्याला सपोर्ट करा, तरच ते पॉसिबल आहे। तुम्ही जर म्हटलं नाही त्या RP आठवलेचा आहे, तो वंचितचा आहे, तो रिपब्लिकन सेनेचा आहे, तो याचा आहे, तो त्याचा आहे, असं न करता जर तुम्ही एकोपा तिथे दाखवला, हा कुठल्या पक्षाचा तो कुठला पक्षाचा न करता जर तुम्ही एकोप्याने एकजुट्टा मतदान एका व्यक्तीसाठी केलं, प्रत्येक पक्षाने एकत्र येऊन सगळे आंबेडकरी जनता, ते काँग्रेसचे असू द्या, शिवसेनेचे असू द्या, कुठले असू द्या, त्यांनी प्रत्येकाने आपला माणूस म्हणून एकाला जर सपोर्ट केला ना, तुम्हाला सांगतो आपला माणूस 100% निवडून देणार। पण तुम्ही जर म्हटलं मी वंचितवाला वंचितलाच देणार, मी रिपब्लिकन सेनेवाल्यालाच देणार, मी त्या यालाच देणार, तर तसं होणार नाही। पक्ष फुटलेले तर आम्ही म्हणून काय म्हटलं, वरिष्ठाचा काही आदेश असू द्या, तुम्ही मात्र तुमच्या लेवलवरती तुमच्या प्रभागामधला जो व्यक्ती असेल त्याच व्यक्तीला मॅक्सिमम सपोर्ट करा आणि त्याला निवडून आणा, तर ते शक्य आहे, अदरवाईज कधीही शक्य होणार नाही। सर, काय नाव आपलं? माझं नाव संतोष उपाळे, मी कल्याण शहर वंचित बहुजन आघाडी कल्याण शहर उपसचिव म्हणून आहे। आणि आज सकाळी सर्वांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पोहे वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे, तो पण खूप त्याला प्रतिसाद पण भेटलेला आहे। आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रत्येक वर्षी दादरला आम्ही येत असतो आणि त्यांची म्हणजे त्यांनी काही शिकवण दिली त्यांचा मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो। आणि आता तुम्ही बोलल्याप्रमाणे आम्हाला
असं वाटतंय आणि आम्ही तेच काम करत आहोत कल्याण शहरामध्ये. प्रत्येक आपल्या जो बहुजन जो उभा राहील त्याच्या पाठीमागे आम्ही एकजूट करण्याचंच काम करणार आहोत. आणि आम्ही काम कल्याणमध्ये खूप जोरावर करतो. मागच्या वेळेस पण एकत्र करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक आपल्या समाजाच्या प्रत्येक माणसाला आम्ही गोळा करून बाबा तुम्ही इकडे मत द्या, इकडे मत द्या, हे आम्ही काम अगोदर पण केलेलं आहे आणि आता पण आम्ही तेच काम करणार आहोत. धन्यवाद. आणि तो आपल्या संविधान वार्ताहर संधी पत्रकारांसोबत बोलून खूप आनंद वाटला. प्रत्येक तुम्हाला सर्वांना जय भीम. थँक्यू. सर काय सांगा? माझं नाव संजय बाबा जाधव, कल्याणपुरामध्ये वंचित बहुजन आघाडी सदस्य आहे. धन्यवाद. थँक्यू. अरे हा सर बोला. नाही त्यांची बोलणी झाले. माझं नाव दीपक भिकुराम जाधव. मी कल्याण पूर्व शहर कमिटीचा उपाध्यक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीचं काम करतो. आणि सर तुमच्या चॅनलचं खूप खूप अभिनंदन. या ठिकाणी आमच्या कल्याण पूर्वच्या टीमचं आपण बाईट घेतल्याबद्दल मी तुमचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो, तुमचं स्वागत करतो. आणि या ठिकाणी आम्ही या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन आहे. वास्तविक आम्हाला या ठिकाणी रात्री येता आलं नाही, कारण आमच्या कल्याण पूर्वेच्या अभिवादन समितीच्या माध्यमातून कल्याण पूर्वेला देखील महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. त्यामुळे आम्हाला या टीमला येता आलं नाही. आज सकाळी या ठिकाणी आलो. शिवाजी पार्क या ठिकाणी अति उत्साहपूर्त या ठिकाणी आपले समाज बांधव आहेत. पण मी या समाजाला एवढीच विनंती करेन की या ठिकाणी येणाऱ्या महानगरपालिका असो, पंचायत समितीच्या निवडणुका असो, खरोखर खंबीरपणे एका आपल्या कोणाच्या तरी नेत्याच्या खंबीरपणे पाठीशी उभं राहून या ठिकाणी आपण त्या सर्वांनी एक दिलाने एक मताने काम केलं पाहिजे, जेणेकरून आपल्या एवढी लोकसंख्या असून देखील एक आमदार सोडून द्या, पण एक नगरसेवक देखील कुठल्याही पक्षाचा येत नसतो. त्याच्यामुळे मी समाजाला कळकळीची विनंती करेन की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मताने वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आपण महानगरपालिकेत पाठवावी असं मी समाजाला विनंती करेन. आणि इथेच थांबतो. नवोदय जय भीम. कांबळे, संविधान वार्ता मुख्य संपादक, चैत्यभूमी, दादर, मुंबई.